मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांची ताकद असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। या दोन पक्षाव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईमध्ये एवढी ताकद नाही असंही राज ठाकरे म्हणतायत। मनसे पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी दिल्याचं बघायला मिळते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। श्रेयस, खऱ्या अर्थानं हे सूचक आणि खूप महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य आहे जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे। ते थेट म्हणाले त्या खऱ्या अर्थानं बैठकीत जे बैठकमध्ये त्यांचे सगळे विभागाध्यक्ष होते की मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट ह्याच्या कार्यकर्त्याची ताकद सगळ्यात जास्त आहे आणि त्यानुसार ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। एकंदर पाहिलं गेलं तर मुंबई महानगरपालिकेत कसं काय काम करावं, कुठल्या कुठल्या गोष्टीकडे खऱ्या अर्थानं नजर द्यावी, या सगळ्या गोष्टीबद्दलच्या चर्चा झाल्या। त्यामध्ये कुठे ना कुठे हे वाक्य सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिवसेना ठाकरे गट जो खऱ्या अर्थानं मधल्या ह्याच्यात जो शिवसेना फुटलं होतं, मात्र शिवसेना ठाकरे गटाकडे कार्यकर्त्यांची ताकद सगळ्यात जास्त आहे आणि तीच ताकद आपल्या मनसेकडे आहे। आणि हेच खरं तर वक्तव्य हे राज ठाकरे यांनी आजच्या खरं बैठकीत केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं वक्तव्य मानलं जातं। एकंदर मुंबई महानगरपालिकेसाठी आता मनसे सज्ज आहे, खऱ्या अर्थानं युती होणार की नाही होणार याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे ते बोलले नाही आहेत। मात्र हे वक्तव्य जेव्हा ते बोलले आहेत त्याचाच अर्थ हा की कुठे ना कुठे एक ताकदीचा प्रश्न जो आहे तो त्यांनी निर्माण केलेला आहे आणि ताकद लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या विभागाध्यक्षांना दाखवली आहे की आपण असंच काम केलं पाहिजे। त्यासोबतच ते असं म्हणाले की मतदार यादीबद्दल 2017 साली मी बोललो होतो आणि आता बाकीच्या लोक प्रेझेंटेशन्स देत आहेत, मात्र ही गोष्ट चांगली आहे आणि आपण पण त्याबद्दल विचार करावा। प्रत्येक यादीबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि जो BLO आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त विभागाध्यक्षांनी काम केलं पाहिजे आणि याबद्दल आज मनसे अध्यक्ष बोललेले। मात्र ह्याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की मनसे आणि शिवसेना ठाकरे गट ह्याच्याच कार्यकर्त्यांची ताकद मुंबईमध्ये सगळ्यात जास्त असं वक्तव्य आज मनसे अध्यक्षांनी केलेलं आहे। नक्कीच श्रेयस, तर सूचक वक्तव्य युती संदर्भात केल्याचं आपण बघू शकतोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। सूचक वक्तव्य राज ठाकरे यांच्याकडून केलं गेलेलं आहे। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांची ताकद असल्याचं राज ठाकरे म्हणतात। त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळामध्ये नेमके काय पडसाद उमटतायत हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा मी श्रेयस यांच्याकडे जाते। श्रेयस, आपण बघतोय सूचक वक्तव्य राज ठाकरे यांचं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येत आहेत, त्या अनुषंगानं या वक्तव्याकडे नेमकं कसं बघायचं? या वक्तव्याकडे कुठल्या गोष्टी बघण्याची गरज नाही, कारण आपण बघतो तर मनसेच्या अंतर्गत पक्षाची ही बैठक होती। या बैठकीत मनसेच्या अंतर्गत पक्षामध्ये काय काय गोष्टी होणार आहेत, काय गोष्टी केल्या पाहिजेत, त्यासोबत यादीवर कसं काम केलं पाहिजे, मतदारांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत, त्यासोबत हे वक्तव्य ह्याच्यासाठी आहे की आपल्या कार्यकर्त्यांची ताकद मुंबईत जास्त आहे। आपल्याला मुंबईमध्ये मतदान होतंय, कुठे ना कुठे जी लोकसभेमध्ये गोष्ट घडली, जी विधानसभेमध्ये गोष्ट घडली, ती गोष्ट आता मुंबई महानगरपालिकेत घडणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्षांचा आहे। आपण बघू शकतो मुंबई महानगरपालिकेच्या कामाला लागा हे त्यांनी मागच्या रंगशास्त्राच्या बैठकीत पण मनसे अध्यक्षांनी सांगितलेलं। आताच्या घटकेला त्यांनी हेच उत्तर दिलंय की कुठे ना कुठे कार्यकर्त्यांची ताकद आपल्याकडे आहे आणि आपण तसंच सकारात्मकपणे कामाला लागलं पाहिजे आणि ते लागण्यामध्ये कुठे ना कुठे आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की ग्राउंड लेवल कार्यकर्ता जो आहे तो ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आपल्याकडे आहे, ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता ताकद आपल्याकडे आहे आणि तीच ताकद शिवसेना ठाकरे गटाकडे सुद्धा आहे आणि याच दोन पक्षाकडे मुंबईमध्ये ही ताकद मोठ्या प्रमाणावर आहे। आणि एवढ्या वर्षानुवर्ष जर आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेची सत्ता असो, मनसेचे नगरसेवक अनेक मुंबई महानगरपालिकेत आहेत, त्यासोबतच मुंबईचे अनेक प्रश्न मनसेने या अगोदर हाताळले आहेत। मुंबईचे अनेक लोक मनसे राज ठाकरेंच्या दारी असतात, त्यामुळे कुठे ना कुठे आपण बघितलं गेलं तर मुंबईमध्ये आपली ताकद जास्त हे सांगण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय। त्यासोबत आपण बघू शकतो तर कार्यकर्त्यांना एक वेगळी संजीवनी, एक वेगळी ताकद आणि वेगळी सकारात्मकपणा इकडे देण्याचा प्रयत्न केलाय। जे ठाकरे गटाकडे कार्यकर्ता ताकद आहे तीच आपल्याकडे ताकद आहे, त्यामुळे आता आपण पण तशा रीतीने कामाला लागलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्षांनी केलाय। गौरी, बरोबर, नक्कीच श्रेयस, असं सोबत राहा। महत्त्वाची अपडेट आपण बघूयात। मतदार यादीतील घोळ आहे हे 2017 पासून सांगतोय असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि या मतदार याद्यांवर काम करा, पडताळणी करण्याचे राज ठाकरे यांनी आदेश सुद्धा कार्यकर्त्यांना दिल्याचं आपण बघू शकतोय। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। मी 16-17 पासून बोलतोय तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। 16-17 सालापासून मी बोलतोय ना, बाकीचे आता बोलायला लागले। मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी, पुनर्तपासणी झाली पाहिजे का? झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन आहेत। नवनाथजी, बघू शकतो राज ठाकरे यांचं एक सूचक वक्तव्य समोर येतोय। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांची ताकद असल्याचं त्यांचं म्हणणं आहे।
प्रत्येकाला आपापला पक्ष मोठा आहे असं सांगावंसं वाटतं आणि प्रत्येकाला तो सांगण्याचा अधिकार असतो. राजजी ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं त्यांना वाटत असेल की मनसे किंवा उभाटा गटाची शिवसेना ही मुंबईतले सगळ्यात मोठे पक्ष आहेत, परंतु ते वास्तव आहे का हे याची कल्पना आपल्याला देखील आहे. मुंबईमध्ये विधानसभेच्या निवडणुकी झाल्या, मुंबईमध्ये लोकसभेच्या निवडणुकी झाल्या. या दोन्ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातील महायुतीला बहुमत मिळालं. एवढंच नाही तर लोकसभेत देखील आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा 2 लाख जास्त मतं मिळाली. विधानसभेला तर आम्ही निर्विवादपणे मुंबईमध्ये पुढे आहोत. परंतु राजजी ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील यांना प्रत्येकाला वाटत असते की आपलाच पक्ष मोठा आहे, आपल्याशिवाय इतर कोणी पक्ष मोठा नाही. ही त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी व्यक्त केलेली भूमिका असते आणि कार्यकर्त्यांचं मॉरल अप व्हावं असं प्रत्येक नेता बोलत असतो की आमचा पक्ष मोठा आहे. पण तटस्थपणे विचार केला तर मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही दिवसापासून विकास सुरू आहे. आपण बघतोय की आज देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विकास प्रकल्पाचा शुभारंभ होतोय. बीडीडी चाळीमध्ये अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी हा सगळा प्रकल्प मार्गी लावला आणि मराठी माणसाला मुंबईत हक्काचं घर देण्याचं काम, म्हणजे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी 120 स्क्वेअर फूट मध्ये बीडीडी चाळीमध्ये राहणारा सर्वसामान्य मराठी माणूस आज देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे 500 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये जातोय. मराठी माणूस हा देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेला विकास बघतोय. मराठी माणसाला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्यामुळे मुंबईत कुणाची काय ताकद आहे, कोण कशा पद्धतीने विकास करतंय हे सगळं प्रामाणिकपणे मुंबईकर बघतोय आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष असेल हे मुंबईकर दाखवून देतील. हो, नवनाथजी, एक महत्त्वाचं त्यांनी बोलताना एक महत्त्वाचं अजून एक वक्तव्य केलंय. राहुल गांधी यांनी मतदार यादीमधला जो घोळ होता त्या संदर्भात ते बोललेले होते. आता राज ठाकरे हे सुद्धा म्हणतायत की 2017 पासून मतदार यादीमध्ये घोळ आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं? मतदार यादीमध्ये घोळ असेल तर माध्यमांसमोर बोलून उपयोग नाही. त्याबद्दलची तक्रार निवडणूक आयोगामध्ये केली पाहिजे. निवडणूक आयोगाकडे तसे पुरावे दिले पाहिजे. फक्त मीडिया समोर बोलून याबद्दल सोल्युशन निघणार नाही. जर राजजी ठाकरे किंवा राहुल गांधी यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगामध्ये जावे. तुमच्या माहितीसाठी राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने अनेक वेळा चॅलेंज केलंय, आव्हान केलंय की तुम्ही तुमच्याकडचे पुरावे आणून द्या. राहुल गांधी यांना सांगितलं की तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला शपथपत्रावर लिहून द्या, परंतु राहुल गांधी ते लिहायला तयार नाहीत, शपथपत्र द्यायला तयार नाहीत. फक्त रोज उठायचं, माध्यमांसमोर आरोप करायचे आणि हिट अँड रन पळून जायचं, अशा पद्धतीची भूमिका राहुल गांधी यांची आहे. राजजी ठाकरे खरं तर अतिशय सक्षम असं नेतृत्व त्यांच्याकडे बोललं जातं, अभ्यासू नेते म्हणून बोलतात. मला वाटतं राहुल गांधी सारख्या नेत्यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी अशा पद्धतीचं विधान करणं योग्य नाहीये. निवडणूक अतिशय पारदर्शकपणे केली जाते आणि निवडणूक आयोग या संदर्भातली सगळी उत्तरं जे आरोप करतील त्याला देतील. हो, नवनाथजी, त्यांचं अजून एक म्हणणं होतं की ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांची ताकद आहे, बाकी जे इतर पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये मुंबईमध्ये एवढी ताकद नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला हे योग्य वाटतं का? विधानसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक जागा मुंबईमध्ये आल्या. त्यासाठी मतदार मुंबईकरांनी दिलं होतं. त्यामुळं मनसे विधानसभा निवडणुकीत लढली. मनसेची काय अवस्था झाली होती महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी बघितलंय. मुंबईमध्ये मनसेचे किती आमदार निवडून आले हे देखील आपल्याला माहित आहे. उद्धवजी ठाकरे यांचे किती आमदार निवडून आले हेही माहित आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार आणि सर्वाधिक मतदान घेणारी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. जवळपास 51% मतं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मुंबईमध्ये मिळाली. त्यामुळे मुंबईतला सर्वाधिक पक्ष नवनाथजी, खरं तर त्यांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळामध्ये अजून काही पडसाद कशा प्रकारे उमटतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान आहेत. प्रधानजी, मोठं सूचक वक्तव्य राज ठाकरेंकडून केलं गेलेलं आहे. मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांची ताकद आहे, इतर कोणत्याही पक्षाची ताकद नसल्याचं त्यांचं म्हणणं. खरंच आहे ना, हे आपण हे अनेक वर्ष पाहतो आहोत. मुंबई काय, महाराष्ट्रातला मराठी माणूस हा ठाकरेंवर जीवापाड प्रेम करतो. निवडणुकांमधले जय पराजय हा विषय बाजूला ठेवा, पण ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे. ठाकरे जे सांगतात त्याच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष असतं. मुंबई नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये ठाकरेंच्या वक्तव्याला महत्व आहे.
म्हणूनच ठाकरे काय म्हणतात ह्याची आपुलकीने आपण सगळे वाट बघत असतो. राजसाहेब ठाकरे जे बोलले ते बरोबर आहे. उद्धव साहेबांनी जे काम गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये केलं आहे त्याला तोड नाहीये. 90,000 कोटीच्या ठेवी त्यांनी निर्माण करून दाखवल्या. मुंबई सजग करून दाखवली. मुंबईवर येणारे जे काही लोंढे आहेत त्यांना व्यवस्थेमध्ये बदलून त्यांच्या योग्य पद्धतीने व्यवसायात त्यांना मदत करण्याचं काम त्यांनी केलं. मी मुंबईकर योजना त्यांनी राबवली. राज ठाकरे साहेबांनी सुद्धा मुंबईतल्या मराठी माणसाला नेहमी सहकार्य केलेलं आहे. त्यांच्यासाठीच ठाकरे काम करतात. त्यामुळे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना महत्व आहे हे बोलणं योग्यच आहे. ते चुकीचं काही नाही आहे. नक्कीच प्रधानजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. महत्त्वाची अपडेट, मोठी अपडेट, सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे. तर त्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती बघायला मिळेल का, या सूचक वक्तव्याच्या माध्यमातून हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांची ताकद आहे. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये बाकी पक्षांची ताकद एवढी नाही, असं राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केल्याचं आपण बघू शकतोय. सोबतच महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांनी सुद्धा जे आरोप केलेले होते मतदार यादीतील घोळासंदर्भात, तसेच आरोप काहीसे राज ठाकरे यांनी केलेले आहे. मी 2017 पासून मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं सांगतोय, असंही राज ठाकरे म्हणतायत.